नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण सुरू करणार आहोत एक नवीन क्वेश्चन, यूपीएससी मेन्स प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन आन्सर रायटिंग कशी करायची. आजचा प्रश्न आहे थोडा इंटरेस्टिंग प्रश्न आहे, लक्ष देऊन ऐका. प्रश्न आहे, देशातील आयुर्मान वाढल्यामुळे म्हणजे लोकांचं आयुष्य वाढल्यामुळे, मी तुम्हाला प्रश्न समजावून सुद्धा सांगतो, लक्ष देऊन ऐका. देशातील आयुर्मान वाढल्यामुळे समाजात आरोग्याबाबत नवीन आव्हानं उभी राहिली आहेत. हा त्यांचा स्टेटमेंट आहे की लोकांचं आयुर्मान वाढले, लोक जास्त वर्ष जगतात, ही चांगली गोष्ट आहे. पण ही लोक जास्त वर्ष जगतात म्हणजे लोकांच्या आरोग्याबाबत नवीन आव्हानं उभी राहिलेली आहेत. ती आव्हानं कोणती आहेत? पहिला प्रश्न, त्यांना तोंड देण्यासाठी कोणती पावलं उचलणं आवश्यक आहे? दुसरा प्रश्न, ज्यांना खूप चांगलं मराठी कळत नाही त्यांनी इंग्लिश मधला वाचून घ्या. एकदा सांगतो, द इन्क्रीज इन लाईफ एक्सपेक्टन्सी इन द कंट्री has led to a newer health challenges in the community. What are the challenges? पहिला प्रश्न, what steps needs to be taken to meet these challenges? Very interesting question आहे. लक्षात घ्या, तुम्ही जो अभ्यास करता, तुम्ही केलेला अभ्यास आणि UPSC ने विचारलेले प्रश्न यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. तुम्हाला UPSC कसे प्रश्न विचारते, UPSC ची रिक्वायरमेंट काय आहे हे समजून घेऊन तयारी करणं गरजेचं आहे. तुम्ही काय अभ्यास करता याला महत्व नाहीये, UPSC काय विचारते हा फोकस करणं गरजेचं आहे. आणि MPSC सुद्धा याच कलानं जाणार आहे, त्यामुळे तुम्ही दोन्ही गोष्टींवर फोकस करणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. चला समजून घ्या हा प्रश्नाचं उत्तर काय असेल ते. सगळ्यात पहिला पार्ट परत एकदा, या प्रश्नाचा लोकस काय आहे तर मागे मी तुम्हाला सांगितलं तसं लोकस म्हणजे काय तर सिलेबसच्या कोणत्या पार्ट वरनं प्रश्न विचारला आहे याला आपण लोकस म्हणतो. दुसरा पॉइंट आहे फोकस, इथं ट्रान्सलेशन थोडंसं चुकलेलं आहे. दुसरा पॉइंट आहे फोकस. फोकस म्हणजे काय तर तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर कोणत्या दिशेनं घेऊन जायला हवं त्याला आपण फोकस असं म्हणतो. आता हा पर्टिक्युलर प्रश्न वाचल्यानंतर आपल्या हे लक्षात येतं की या प्रश्नाचा लोकस एकच आहे. काय लोकस आहे तर लोकांचं आयुर्मान वाढल्यामुळे कोणत्या नवीन समस्या निर्माण झालेल्या आहेत, कोणते नवीन आव्हानं निर्माण झालेली आहेत. सो आरोग्य आणि आयुर्मान म्हणजे हेल्थ अँड लॉंगिव्हिटी हा लोकस आहे. फोकस म्हणजे तुम्ही उत्तरात काय लिहायला हवं. पहिला फोकस आहे नवीन आरोग्याची आव्हानं कोणती आहेत, फक्त आरोग्याची आव्हानं नव्हे तर नवीन आरोग्याची आव्हानं कोणती आहेत हा पहिला फोकस आहे. आणि दुसरा फोकस आहे या नवीन आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आपण कोणती पावलं उचलायला हवी, हा दोन फोकस आहेत. तुम्ही काय करता, तुम्ही हा जो लोकस आहे या अडचणींना खूप जास्त वेळ देता, तुमचा वेळ वाया घालवता. लक्षात घ्या, जेव्हा हे दोन फोकस असतात आणि जर समजा प्रश्न 10 मार्कांना दिलेला असेल तर लक्षात घ्या या पहिल्या पार्टला 5 मार्क असतात, दुसऱ्या पार्टला 5 मार्क असतात. यामुळे तुम्ही प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्नाचा फोकस करणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही प्रश्नाचा फोकस समजून न घेता जर उत्तर लिहिलं तर माझं म्हणणं आहे की तुम्हाला मार्क्स पडत नाहीत. आणि मग तुमची ती रेग्युलर पेरेनियल कंप्लेंट असते की मी खूप अभ्यास केला होता, लक्ष्मीकांत 10 वाचलं होतं, सगळ्या कोचिंग क्लासेसच्या नोट्स वाचल्या होत्या तरी मला पोस्ट मिळाली नाही. याच्यामध्ये अर्थ लक्षात घ्या, चूक तुमची आहे. फक्त अभ्यास करणं सफिशियंट नाहीये, तर अभ्यास केल्यानंतर एक्झामिनेशन हॉलमध्ये गेल्यानंतर प्रश्न वाचणं, समजून घेणं, प्रश्न डिकोड करणं, प्रश्नाचं स्ट्रक्चर समजून घेणं हे सगळ्यात जास्त आवश्यक आहे. जर तुम्ही यावर काम करत नसाल तर मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला कोणत्याही पद्धतीने लॉंग टर्म बेनिफिट मिळणार नाही. चला या ठिकाणी पाहूया. सगळ्यात पहिलं आरोग्य आणि आयुर्मान हे लोकस आहे. फोकस आहे कोणती नवीन आव्हानं असतील आणि दुसरा फोकस आहे उपचारात्मक पावलं आपल्याला काय उचलायची आहेत. आपण उत्तराकडे जाऊया. इथं परत लक्षात घ्या, एक महत्वाचा पॉइंट तुम्हाला सांगायचा आहे. आपण नॉर्मली अभ्यास करतो, प्रश्नाचं उत्तर लिहितो, आपण त्या प्रश्नाला ऍड्रेस करत नाही. लक्षात घ्या, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहित असताना तुमचं इंट्रोडक्शन जे आहे हे इंट्रोडक्शन सगळ्यात क्रुशियल असतं. कारण तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये काय लिहिलेलं आहे याच्यावरनं पेपर इव्हॅल्युएटरला कळतं तुम्हाला प्रश्न कळलेला आहे की नाही. परत एकदा सांगतो, आन्सर रायटिंगची स्किल डेव्हलप करताना एक सगळ्यात बेसिक आणि की मुद्दा लक्षात घ्या, इंट्रोडक्शन सगळ्यात क्रुशियल असतं. कारण इंट्रोडक्शन वरनं कळतं तुम्हाला विचारलेला प्रश्न कळलेला आहे की नाही. मग या ठिकाणी प्रश्न समजून घेऊया. इंट्रोडक्शन काय असायला हवं तर तुमचं उत्तर सुरू कसायला हवं. तुमच्या उत्तरामध्ये नवीन आरोग्याच्या आव्हानांशी
उच्च आयुर्मान कसं संबंधित आहे याचं स्पष्टीकरणाने सुरू झालं पाहिजे. म्हणजे इंट्रोडक्शन लिहिताना तुम्हाला हे सांगायचं आहे की जसं जसं भारतातलं आयुर्मान वाढतंय, वय वाढत चाललंय, चांगल्या हेल्थ फॅसिलिटीमुळे, चांगल्या जीवनशैलीमुळे, चांगल्या न्यूट्रिशनमुळे, खूप सगळी कारणं आहेत ज्या कारणांमुळे भारतातील लोकांचं आयुर्मान वाढतंय, लॉंगिव्हिटी वाढतंय. मात्र तुम्हाला हे सांगायचं आहे की वाढलेली लॉंगिव्हिटी चांगली आहे, मात्र या वाढलेल्या आयुर्मानासोबतच काही नवीन समस्या येत आहेत. सो या नवीन आलेल्या आरोग्याच्या समस्या या वाढलेल्या आयुर्मानासोबत कशा रिलेटेड आहेत हे तुम्हाला या ठिकाणी खूप स्पष्ट करून सांगायचं आहे. आपण ते समजून घेऊया काय आहे. तर सगळ्यात पहिलं आहे की आपण हे समजून घ्या की कोणकोणती आव्हानं आहेत. ही सगळी आव्हानं समजून घ्या. ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी मी इंग्लिश शब्द सुद्धा सांगतो. सगळ्यात पहिलं आव्हान आहे जुनाट असंसर्गजन्य रोग. म्हणजे काय? ओल्ड नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. नॉन कम्युनिकेबल डिसीजेस जे जुने आहेत, तुमचं आयुर्मान वाढलं की ऑटोमॅटिकली हे जुनाट रोग वर मान काढायला सुरू करतात. यांचं मॅनेजमेंट, यांच्यावरील खर्च, आर्थिक ताण खूप मोठा असतो. दुसरं आव्हान आहे स्मृतिभ्रंश, ज्याला आपण अल्झायमर्स म्हणतो, आणि संज्ञानात्मक घट, याला आपण काय म्हणतो? कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज. म्हणजे काय होतं? डिग्रेडेशन इन युअर कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज. म्हणजे काय? तुमच्यासमोर घडलेली प्रक्रिया, तुमच्यासमोर कुणीतरी बोललेलं काहीतरी, एखादं वाक्य, एखादं स्टेटमेंट कळण्याची आपली कॅपॅसिटी कमी होऊन जाते आणि आपण पुन्हा पुन्हा वारंवार विसरायला लागतो. यामुळं लोक हरवण्याचं प्रमाण सुद्धा वाढायला लागतं. तिसरं आहे कार्यात्मक कमजोरी आणि अपंगत्व सुद्धा येतं. याला आणखीन एक शब्द आहे, तुम्हाला दिव्यांगत्व सुद्धा येतं. मला दोन्ही शब्द वापरावे लागतील. दिव्यांगत्व सुद्धा येतं. का? तर हळूहळू आपल्या जुन्या लाईफस्टाईलमुळे, आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धतीमुळे खूपदा आपले हाडं ठिसूळ होऊन जातात, आपली क्षमता कमी झालेली असते आणि आपण त्या ठिकाणी फक्त बेड रिडन असतो. तिसरी अडचण आहे. पुढचं आहे आरोग्याच्या सेवा संसाधनांवरती होणारा ताण, तणाव. कारण यामागचं कारण आहे की जी लोकांचं आयुर्मान वाढलेलं असतं, जास्त दिवस जगतात, त्यांच्याकडे कॅपॅसिटी नसते आणि सरकारी यंत्रणेकडे एवढे पैसे नसतात. तुम्ही भारत सरकारचा आरोग्यावरचा खर्च जर चेक केला तर जे जागतिक स्टँडर्ड आहे, जी जागतिक मानकं आहेत, या जागतिक मानकाच्या बरोबरीने सुद्धा भारत आरोग्यावरती खर्च करत नाही. अशा केसमध्ये आरोग्य संसाधनांवरील येणारा ताण हा मोठा असणार आहे. त्यानंतर पुढचं महत्वाचं आहे ते आहे पॅरेंटल केअर. म्हणजे काय की या ठिकाणी जे पॅरेंटल, तुमचे जे पालक आहेत हे तुमचं लक्ष देत नाहीत. पॅरेंटल केअर थोडंसं अडचणीचं आहे. त्यानंतर सामाजिक अलगाव, म्हणजे काय? सोशल आयसोलेशन आणि मानसिक आरोग्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. समाज, तुमचे मुलं, तुमचे पाल्य हे तुम्हाला सोशली दूर करायला सुरू करतात, तुमच्यापासून दूर राहायला सुरू करतात. आणि जर ही लोक दूर राहायला सुरू झाली तर ऑटोमॅटिकली जो मानसिक ताण तुम्हाला निर्माण होतो हा मोठा असतो. पॉलिफार्मसी एक महत्वाचा आहे. आर्थिक भार मोठा असतो. हा आर्थिक भार खरं तर सरकारने उचलायला हवा किंवा ज्या मुलांना तुम्ही जन्म दिला त्यांनी उचलायला हवा. मात्र कधी कधी मुलं स्वार्थी असतात. या ठिकाणी हे तुमची काळजी घेत नाहीत. त्यांना वाटतं की तुमच्या आरोग्यावरती केला जाणारा खर्च हा त्यांना आर्थिक ताण आहे. वाढलेली महागाई, शहरी जीवनशैली या सगळ्यांमुळे सुद्धा या सगळ्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं. त्यानंतर दीर्घकालीन काळाची गरज. पुढचं महत्वाचं आहे आरोग्यामध्ये असणाऱ्या असमानता. वृद्ध केंद्रित सार्वजनिक आरोग्य आणि जीवन काळजी म्हणजे लाईफ केअर आणि उपशामक योजना समाप्त होत आहेत. या सगळ्यांवर आपलं काम करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, ही सगळी आयुर्मान वाढलं की वाढलेली आव्हानं आहेत. यावर मग उपाययोजना काय करायला हव्या याबद्दल आपण पाहूया. तर उपाययोजना थोड्याशा स्पष्ट आहेत. या फक्त मी तुम्हाला यादी सांगतो. या सगळ्या उपाययोजना पाठ करा, समजून घ्या. सगळ्यात पहिलं आहे की तुम्हाला प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा कार्यक्रम करायचा आहे. म्हणजे काय? जेव्हा तुमच्या हे लक्षात येतं की एका लेवलला वय वाढल्यानंतर प्रत्येक किंवा जवळपास सर्वच व्यक्तींना समान प्रकारच्या आयुर्मान वाढल्यामुळं आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं, त्यावेळी त्यावर काय काम करायला हवं, त्यावर काय उपाययोजना करायला हव्या याबद्दल तुम्ही ऍडव्हान्स्ड मध्ये तयारी असायला हवी. निरोगी जीवनशैलीचा प्रचार करणं आवश्यक आहे. गेरिएट्रिक काळजी करणं गरजेचं आहे. वृद्धांसाठी अनुकूल पायाभूत सुविधा उभं करणं गरजेचं आहे. कारण खूपदा असं होतं की या ठिकाणी तुमच्या पायाभूत सुविधा वीक होत जातात. एकात्मिक काळजी मॉडेल खूप जास्त गरजेचं आहे. यामध्ये त्या वृद्धाला मानसिक, शारीरिक सगळ्या प्रकारची काळजी दिली तर त्याची ग्रोथ त्या ठिकाणी चांगली असणार आहे. पुढचं आहे महत्वाचं, रिमोट भागामध्ये
टेलिहेल्थ आणि रिमोट मॉनिटरिंग वरती काम करणं गरजेचं आहे. यासाठी इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन सर्व्हिसेस खूप चांगल्या पद्धतीने काम करणार आहेत. मानसिक आरोग्यासाठी खूप चांगला सपोर्ट देणं गरजेचं आहे, कारण जर मानसिक आरोग्य चांगलं नसेल तर वृद्धाच्या अडचणी वाढत जाणार आहेत. त्यानंतर वय अनुकूलित गृहनिर्माण, घरांची निर्मिती ही वृद्धांच्या सोयीने कराव्यास हवी. सामाजिक प्रतिबद्धता कार्यक्रम, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कार्यक्रम, ज्यामध्ये त्या कम्युनिटीने, त्या सोसायटीने जे वृद्ध आहेत यांच्यासाठी विशेष दिवस काढून विशेष काम करून काळजी घ्यायला हवं. मग हे सोसायटीचं काम असेल, गावाचं काम असेल, ग्रामसभेचं काम असेल, की त्यांनी वृद्धांना वाऱ्यावरती सोडता कामा नये. आणि प्रगत काळजी नियोजन म्हणजे काय, प्रोग्रेसिव्ह केअर प्लॅनिंग करायला हवी. आत्तापासूनच सरकारने या प्रकारच्या समस्याला तर काय खर्च करावा लागणार आहे, काय प्लॅन करावं लागणार आहे, काय मेडिकल फॅसिलिटीज उभ्या कराव्या लागणार आहेत, भविष्यातील सगळ्या अडचणींचा मागोवा घेऊन आत्ताच त्या सोयीने भारत सरकारने या ठिकाणी नियोजन कराव्यास हवं. लक्षात घ्या, उत्तरं खूप सगळी होणार आहेत. फक्त लक्षात घ्या, तुम्हाला प्रश्नाच्या अनुषंगानं मुद्देसूद उत्तर लिहिणं खूप जास्त गरजेचं आहे. या ठिकाणी आपण जर कन्क्लुजनचा विचार केला तर हे लक्षात घ्या, कन्क्लुजन मध्ये काय असायला हवं, या सामुदायिक आरोग्याच्या आव्हानांवरती लक्ष केंद्रित करण्याची गरज ही कशासाठी आहे, तर सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज म्हणजे काय, युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज, जे आपलं मेन टार्गेट आहे, युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज आपल्याला जर मिळवायचं असेल तर त्यासाठी आपण या ठिकाणी येणं गरजेचं आहे. युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेजसाठी आपण एकत्र येणं खूप जास्त गरजेचं आहे. लक्षात घ्या, प्रश्न करंट इव्हेंट ओरिएंटेड आहे. प्रश्नाची अंडरस्टँडिंग खूप वेगळी आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला या प्रकारच्या प्रश्नांना ऍड्रेस करण्यासाठी क्रिएटिव्ह जास्त असणं गरजेचं आहे. फक्त उत्तर लिहिण्यापेक्षा, फक्त डेटा टाकण्यापेक्षा तुमचे डायमेन्शन्स कव्हर होणं गरजेचं आहे आणि प्रश्नातील दोन्ही फोकस क्लिअर असणं गरजेचं आहे. नवीन प्रश्न घेऊन लवकरात लवकर भेटूया. तोपर्यंत सर्वांना मनापासून शुभेच्छा.